राज्यातलं राजकीय वातावरण तापलं असताना शरद पवारांकडून आता भाजपवर आणखी एक नवा बॉम्ब फोडण्यात आलाय। आधी घाटगे, नंतर हर्षवर्धन पाटलाच्या नावाची चर्चा आणि आता साताऱ्यातल्या मोठ्या नेत्याच्या नावाची चर्चा। यामुळे साताऱ्यातली समीकरणं तर बदलणारच आहेत, पण हा नेता राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील यांच्यासाठी फिल्डिंग असल्याचं बोललं जातंय। भाजपचा साताऱ्यातला तो मोठा नेता कोण, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राखून ठेवलेले डाव टाकायला आता सुरुवात केली। यामध्ये खास करून पश्चिम महाराष्ट्राला लक्ष्य करत शरद पवारांनी आपली नवनवी खेळी सुरू केली। गेल्या काही काळामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले अनेक नेते शरद पवारांच्या संपर्कात असल्याचं बोललं जातंय आणि म्हणूनच जयंत पाटील यांनी भाजप नेते मदन भोसले यांची घेतलेली भेट ही शरद पवारांची नवी खेळी असल्याचं बोललं जातंय। जयंत पाटील यांनी साताऱ्यातील भाजपचे मोठे नेते मदन भोसले यांची भेट घेतली। इतकंच नाही तर या दोन्ही नेत्यांमध्ये तासभर बंद दारात चर्चाही झाली। या भेटीत जयंत पाटील यांनी मदन भोसले यांच्या समोर शरद पवार गटात येण्याचा प्रस्ताव मांडला असावा अशाही चर्चा होत आहेत। या दोन्ही नेत्यांची ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरते। मदन भोसले शरद पवार गटात गेल्यास वाई मतदारसंघाची समीकरणं 360 अंशात बदलतील, यात वादच नाही। जयंत पाटील हे मदन भोसले यांच्या घरातून हसत हसत बाहेर पडले, मात्र त्यांनी या भेटीबाबत बोलण्यास नकार दिला। भाजपमधील सर्वजण माझे मित्र आहेत अशी मोगम प्रतिक्रिया दिली आणि काहीच न बोलून त्यांनी नवीन गुगली टाकली। आता मदन भोसले काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे। गेल्या काही दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या अनेक बड्या नेत्यांना शरद पवार गटानं गळाला लावल्याची चर्चा सुरू आहे। यापैकी कोल्हापूरमध्ये सबरजित घाटगे यांनी आपण शरद पवार गटात जाणारच अशी घोषणा केली। त्यानंतर हर्षवर्धन पाटील, मदन भोसले हे हातात तुतारी धरतील याचीही जोरदार चर्चा सुरू आहे। तसंच अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनीही रविवारी शरद पवार यांची भेट घेतली, त्यामुळे ते देखील लवकरच शरद पवार गटात जातील अशा चर्चा आहेत। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय पलटवार शरद पवारांनी टाकलेले हे डाव आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला आणि महायुतीला जेरीस आणतील का, याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा सिविक मिरर।